नमस्कार. टेस्ट विथ सरोजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत मका चिवडा. चिवडा तळण्यापासून ते चिवड्यासाठी लागणारा मसाला देखील आपण तयार करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे अर्धा किलो वजनी प्रमाणात मक्याचा चिवडा बनवणार आहे. त्यासाठी मी इथे अर्धा किलो मक्याचे पोहे घेतले आहेत. हे मी चाळणीमधून चाळून स्वच्छ करून घेतलेले आहेत. आता आपण या चिवड्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. मसाल्यासाठी मी इथे 1 चमचा जिरे घेतले आहे, 5 चमचे साखर घेतली आहे, त्याचबरोबर 1 चमचा चाट मसाला घेतला आहे, 4 चमचे काश्मीरी लाल तिखट घेतले आहे, अर्धा चमचा सैंधव मीठ घेतले आहे आणि 2 चमचे साधे मीठ घ्यायचे आहे. आता हे सर्व घालून आता आपण हा मसाला मिक्सरमधून वाटून बारीक करून घेऊया. इथे हा मसाला तयार आहे. आता आपण चिवड्यामध्ये घालायचे सर्व साहित्य तळून घेऊया. इथे मी तेल तापले आहे, त्यामध्ये 1 वाटी कढीपत्त्याची पाने घालून ती कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते आहे. आता यामध्ये 1 वाटी डाळ म्हणजेच फुटाण्याची डाळ घालून ती सुद्धा तळून घेऊया. आता 1 वाटी शेंगदाणे तळून घेऊ. शेंगदाणे मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत. आता 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप तळून घेऊ. आता आपले सर्व साहित्य तळून झाले आहे. आता आपण मक्याचा चिवडा तळून घेऊ. पुरेसे तेल गरम करून 1 वाटी पोहे गरम तेलामध्ये घालून हाय फ्लेमवरच चिवडा तळून घ्यायचा आहे. हाय फ्लेमवर तळल्यामुळे चिवडा चांगला फुलून तळला जातो व कडक न लागता कुरकुरीत होतो. असाच सर्व चिवडा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. सर्व चिवडा 1-1 वाटी करून घालून आपण तळून घेऊया. सर्व तळलेला चिवडा असा चाळणीमध्ये टिश्यू पेपरवर काढून घ्यायचा आहे, म्हणजे त्यामधील एक्स्ट्रा ऑइल शोषून घेतले जाते. आता सर्व चिवडा इथे तळून झाला आहे. आपण आता या चिवड्यामध्ये जो मसाला तयार करून घेतला होता तो घालून मिक्स करून घेऊया. आपण जो मसाला तयार केला आहे तो सर्व मसाला अर्धा किलो चिवड्यासाठी पुरेसा आहे. आता चिवडा मिक्स करून घेऊ. आता 1 चमचा मसाला आपण जे सर्व साहित्य तळून घेतले होते त्यामध्ये घालून त्याला देखील लावून घ्यायचा आहे. आता हे शेंगदाणे डाळ चिवड्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि तयार आहे कुरकुरीत गोड तिखट आणि चटपटीत चवीचा मक्याचा चिवडा. आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.